नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। सध्या ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलो आहोत आणि गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी ठाणेकर ठाण्याची बाजारपेठ सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। खूप सुंदर सुंदर आकर्षक रेडीमेड गुढी आपल्याला ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये आलेल्या पाहायला मिळतात। अगदी श्री कोपिनेश्वर मंदिराच्या समोर असणाऱ्या या बाजारपेठेत सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेलो आहोत आणि गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी आपण बघू शकतो की कशा प्रकारे ठाण्याची बाजारपेठ सज्ज झालेली आहे। आपण जाणून घेणार आहोत समोरच्या दृश्यांमध्ये। आपण जर बघितलं तर या रेडीमेड सुंदर सुंदर आकर्षक अशा या गुढी आपल्याला पाहायला मिळतात। त्याची किंमत किती असणार आहे, कशा प्रकारे सध्या बाजारपेठेमध्ये त्याची मागणी आहे हे आपण जाणून घेणार आहोत। या दुकानाचे विक्रेते आपल्यासोबत जोडलेले गुरुदत्त प्रसन्न स्टोअर आपण बघू शकतो आणि यांच्या शॉपमध्ये खूप सुंदर सुंदर या रेडीमेड गुढी आपल्याला पाहायला मिळतात। काय त्यांची किंमत असणार आहे आणि इथेही आपण जर बघितलं तर खूप सुंदर सुंदर आकर्षक रेडीमेड या गुढी आपल्याला पाहायला मिळतात। दादा नमस्कार। नमस्कार। काय साधारण किंमत आहे गुढींची, रेडीमेड गुढींची? गुढी 70 रुपयापासून चालू आहे। 70 वाली आहे, मीडियम 90 वाली आहे, त्यानंतर थोडी मोठी 130 वाली आहे आणि जम्बो साईज मध्ये 160 वाली आणि 190 वाली आहे। अजून काय काय आकर्षक नवीन आले बाजारात? गुड्यांचे वस्त्र आलेले आहेत, रेडीमेड गुड्यांचे वस्त्र आले आहेत। त्याची पण रेंज 140 पासून आहे, 140, 190 वाली आहे, 230 वाली आहे, 250 वाली आहे। ओके, 2 दिवस शिल्लक आहे, कसं ठाणेकरांचा रिस्पॉन्स कसा? रिस्पॉन्स तर पहिल्यापासूनच खूप चांगला आहे आणि आता शेवटच्या 2 दिवसात अजून चांगला मिळेल रिस्पॉन्स। रेडीमेड गुढी आपल्याला बाजारपेठेत आलेल्या पाहायला मिळतात। खूप आकर्षक आणि सुंदर गुढीची ही साडी आपल्याला पाहायला मिळते आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी आपण बघू शकतो ठाण्याची बाजारपेठ कशा प्रकारे सज्ज झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते। आणि इथेही आपण जर बघितलं तर या बाजारपेठेमध्ये खूप सुंदर सुंदर आपण बघू शकतो या रेडीमेड गुढी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी आपल्याला बाजारपेठेमध्ये होताना पाहायला मिळते। काका, सुंदर सुंदर गुढी आपल्याला पाहायला, काय यांची किंमत काय साधारण? 80 आहे, 90 आहे, 100 आहे, 150 आहे, 200 आहे, घ्याल तशी आहे त्याच्यामध्ये। नक्कीच आपण बघू शकतो 80 रुपयांपासून तर अगदी 200 250 साड्या पाहिजे, साड्या पण मिळतील। तसं समोर लावल्यात गुढीच्या साड्या, त्या साड्यांची किंमत किती आहे? 200 आहे, 150 आहे, 250 आहे, जशा साड्या घ्याल तशा आहेत त्या। नक्कीच आपण हे गुढीचे वस्त्र आपल्याला पाहायला मिळतात। खूप आकर्षक असे हे वस्त्र आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर अनेकांना व्यस्त शेड्यूल असल्यामुळे घरी पूजा करायला अडचण होते, त्यासाठी आपण बघू शकतो या रेडीमेड गुढी आणि या रेडीमेड साड्या आपल्याला बघतात या मार्केटमध्ये आलेल्या पाहायला मिळतात। आपण आणखीन पुढे जाणार आहोत कशा प्रकारे बाजारपेठेमध्ये आणखीन काय काय व्हेरायटी ठाणेकरांसाठी असणार आहे आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत। इथेही आपण बघू शकतो या दुकानातही आपल्याला सुंदर सुंदर गुढी पाहायला मिळतात आणि अगरबत्तीचं हे स्पेशल दुकान आहे आणि तिथे या सुंदर सुंदर आकर्षक मनमोहक अशा गुढीज आपल्याला पाहायला। काका, यांची किंमत काय? ही 70 रुपये, 90 रुपये, 130 रुपये आणि मोठी गुढीची? मोठी 160, 190, 160, 190 अशा मोठ्या गुढींची किंमत आहे बघू शकतो बाजारपेठेमध्ये। महत्वाचं म्हणजे या उत्सवामध्ये गुढीला जी साखर माळीचा निवद दाखवला जातो तीही साखर माळ आपल्याला या बाजारपेठेमध्ये मिळणार आहे आणि खूप सुंदर सुंदर प्रकारच्या ह्या साखर माळ आपल्याला पाहायला मिळतात। दादा, यांची किंमत काय? साखर 20 रुपये, कुठली पण काय? 20 रुपये, हा कोणते घ्या, अगदी परवडणाऱ्या दरामध्ये आपल्याला 20 रुपयामध्ये ही साखर माळ आपल्याला पाहायला मिळते। आणि महत्वाचं म्हणजे गुढीसाठी जी काठी आपल्याला लागते तीही पुढे बाजारपेठमध्ये आल्याच्या नंतर इथे उजव्या हाताला गेल्यावरती पुढे फायर ब्रिगेडचे इथे तेही आपल्याला मिळेल आणि बाजारपेठेमध्ये आपण बघू शकतो संपूर्ण ही बाजारपेठ जी आहे ती गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। खूप सुंदर सुंदर आकर्षक साहित्य असेल, छोट्या छोट्या गुढी आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आज अनेक जण व्यस्त असतात, बऱ्याच जणांना मोठ्या प्रकारे गुढी उभारणं शक्य होत नाही, अशासाठी म्हणू शकतो अगदी लहान लहान स्वरूपातही गुढी उभारण्यासाठी आपण बघू शकतो मार्केटमध्ये या आकर्षक आणि आगळ्या वेगळ्या प्रकारच्या गुढी आल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि पारंपरिक पद्धतीने आपला सण उत्सव जपण्यासाठी, आपली परंपरा जपण्यासाठी आपण बघू शकतो ही ठाण्याची बाजारपेठ जी आहे ती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपणही जर
या गुढीपाडव्यानिमित्त काही खरेदी करू इच्छित असाल तर नक्कीच आपण ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये येऊ शकतो आणि खूप सुंदर सुंदर आकर्षक आपल्याला हे गुढीचे वस्त्रही इथे पाहायला मिळतात. मावशी, काय यंदा काय वैशिष्ट्य आहे गुढीपाडव्यानिमित्त? काय 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 आलंय मार्केटमध्ये? काय विशेष म्हणजे हार फुले गुढे आलेले आहेत, वस्त्र आणि चुनरी पण आलेले आहेत. सुंदर सुंदर चुनरी. चुनरी बघा 100 रुपये पासून 200 रुपये पर्यंत आहे. 50 वाले आहे, 30 वाले, छोटे मोठे असे आहे त्याच्यावर. आणि गुढी हे 200, 250, 300 अशा प्रकारे. रंगरांगोळी पण आलेली आहे. हो हो हो. याची किंमत काय? हे 10 रुपये पासून 20 रुपये पर्यंत पाव किलो. 1 किलो घेतलं तर 40 रुपये अशा प्रकारे. आपण नक्कीच बघू शकतो अगदी परवडणाऱ्या दरामध्ये ही ठाण्याची बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यात तुम्हाला वस्तू ज्या आहेत इथे मिळणार आहेत. गुढीच्या साड्या असतील, संपूर्ण या बाजारपेठेमध्ये सामग्री आपल्याला मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे जी काठी गुढी उभारण्यासाठी आपल्याला लागते तीही आपण बाजारपेठमधून पुढे उजव्या हाताला वळल्याच्या नंतर जे फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे तिथे तुम्हाला काठीही मिळणार आहे. आणि ठाण्याची बाजारपेठ आपण बघू शकतो परिपक्व झालेली आहे. गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी, हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणेकर सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे शहरातली व ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला फॉलो करा. नमस्कार.